प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कर्म करिता ते निष्काम, मुखी राहो विठ्ठल नाम. असं आपलं संत प्रेषित या सगळ्यांनीच निष्काम कर्मयोगाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. वर्क इज वर्शिप, म्हणजेच आपलं काम हेच आपली देवाची पूजा असते. देव कुठल्याही स्वरूपात असो, परंतु काम आपलं मन लावून केलं, आपल्या मनापासून केलं तर तेच काम आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळवून देतं. ही झाली पूर्वापार चालत आलेली कामाची व्याख्या. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये, विशेषतः स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक माणसाला कामाबरोबर त्याचा मोबदला देखील मिळणं गरजेचं असतं किंवा अपेक्षित सुद्धा असतं. त्याच्यासोबतच बरेचदा काही ताणतणाव देखील तुमच्या आयुष्यामध्ये येतात. नवीन नोकरी मिळाली तरी त्याबरोबर वाढती स्पर्धा आणि त्याचा वाढलेला ताण हा देखील आपल्याला त्याच्यासोबतच मिळतो. आणि यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक ताणतणावाला बरेचदा प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं. मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो, भले तुम्ही IT कंपनीत असाल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये असाल किंवा कुठल्या ऑफिसमध्ये असाल, प्रत्येक माणसाला कामाचा ताण हा वेगवेगळ्या पद्धतीने सहन करावा लागतो. आणि तो जर का हँडल करता नाही आला तर मात्र वेगवेगळ्या मानसिक आजारांना किंवा विकृतींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हाच विषय यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं थीम किंवा संकल्पना म्हणून सर्वत्र पाळला जातोय. या निमित्ताने आपण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर निशिकांत थोरात यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. प्रेक्षक हो, डॉक्टर निशिकांत थोरात हे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय इथे मनोविकृतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष कार्य करतात. वेगवेगळ्या रुग्णांना ते मार्गदर्शन करतात. व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे नोडल अधिकारी म्हणून ते शासकीय स्तरावर काम करतात. तेव्हा त्यांच्याशीच आपण मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व याविषयी. डॉक्टर, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही जी दोन गणितं आहेत यांचा मेळ घालणं खूप अवघड झालंय सध्याच्या काळात. तर सुरुवातीला आम्हाला हे सांगा की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय असतं? मानसिक आरोग्य म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मनाचे आरोग्य. आणि मन जे हे आपलं कुठे असतं, तर मन आपलं सगळीकडे असतं. जे मन ही एक अमूर्त कल्पना आहे की जे दिसत नाही ते मन आणि जे दिसतं ते शरीर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शारीरिक आरोग्य काय किंवा शरीराच्या काही व्याधी झाल्या तर आपल्याला लगेच कळून येतात. परंतु मनाला काही दुखलं किंवा मन आजारी झालं तर लगेच लक्षात येत नाही. आणि बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं की मनाचं आरोग्य काय. तर मानसिक आरोग्य जेव्हा ही एक कल्पना आहे की एक अशी सुस्थिती आहे की ज्याच्यामध्ये माणसाचं वागणं, बोलणं, त्याचे आचार विचार आणि समाजामध्ये त्याच्या वावरण्याच्या जे एक क्रिया आहे त्यामुळे त्याचं स्वतःचं उन्नती होते. त्याचबरोबर समाजाची पण तो उन्नती करू शकतो आणि समाजाच्या उत्कर्षामध्ये आणि तो योगदान देऊ शकतो. तर अशी एक भावनिक अवस्था की ज्यामध्ये माणसाचं वागणं, बोलणं आणि त्याचं जे विचार करण्याची क्षमता आहे ही एक सुस्थितीमध्ये आहे आणि तो प्रोडक्टिव्हली
समाजामध्ये आणि त्याच्या कुटुंबामध्ये वावरतोय. तर अशी जी स्थिती आहे तिला आपण मानसिक आरोग्य सुस्थितीत आहे असं समजू शकतो. वेगवेगळ्या मानसिक आजारांना एखादा रुग्ण सामोरा जातोय, तर ते नेमकं काय असतं? तुम्हाला कशावरनं असं कळतं की या माणसाचं कदाचित मानसिक आरोग्य बिघडलंय? मानसिक आरोग्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे आणि जेव्हा हे संतुलन बिघडतं त्यावेळेस निश्चितच व्यक्तीच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि त्याच्या एकंदर जो समाजामध्ये वावर आहे, कुटुंबामध्ये वावर आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेले आपल्याला दिसून येतात. कदाचित असं काही असं असू शकेल की जेव्हा, कारण बरेचसे मानसिक आजार हे हळूवारपणे चालू होतात किंवा ते कधी चालू झाले हे लक्षात नेमकं सांगता येत नाही. परंतु जे काही व्यक्ती त्या त्याच्या कुटुंबामध्ये राहत आहेत, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, की त्यांना त्याच्या वागण्यामध्ये नक्कीच काही बदल झालेले आपल्याला दिसून येऊ शकतात. जसं तो पहिले खूप बोलायचा, नंतर अबोल राहायला लागलाय किंवा एकटा राहतोय, एकलकोंडापणा झालाय, व्यवस्थित कम्युनिकेट करत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडतोय, त्याला राग येतोय. त्याचप्रमाणे स्वतःची जी काळजी घेण्याची एक क्षमता असते, सवय असते, तर त्याच्या सवयीमध्ये पण बदल झालेले दिसून येतात. किंवा उशिरा उठणं किंवा आंघोळीला न जाणं किंवा दाढी न करणं, अशा ज्या स्वच्छतेच्या ज्या क्रिया आहेत त्या पण कधी कधी त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि जेव्हा मानसिक आरोग्याची ही लक्षणं वाढत जातात त्यावेळेस आणखी काही प्रकारची लक्षणं त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात की भीती वाटणं किंवा भूक कमी होणं किंवा झोप कमी होणं, आणि त्यानंतर काही वेळे त्याच्या मनामध्ये काही संशय निर्माण होतात की सभोवतालचं जे वातावरण आहे ते त्याच्या विरोधात काम करते किंवा भास होण्याचा प्रकार पण काही मानसिक आजारामध्ये दिसून येतो की व्यक्तीला एका ठिकाणी बसला असताना त्याला असं भास होतात की कानामध्ये कोणीतरी त्याच्याशी बोलतंय किंवा शेजारचे लोक आहेत ते त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा करतायत, गॉसिप करतायत. तर अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि ही लक्षणं ही सुरुवात असते मानसिक आजाराची. ती जेवढ्या लवकर आपण म्हणजे त्या व्यक्तीच्या कधी काय होतं की मानसिक त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाहीत की आपल्याला असा त्रास होतोय. जनरली हे त्याच्यासोबत जे व्यक्ती कुटुंबामध्ये राहतात त्यांच्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे असं आपण बघतो की ही ज्या व्यक्तीला असा त्रास होतोय त्यांना त्याची गंधच नसतं की मला असं माझ्या वागण्यात बदल झालाय, मी विचार करण्याच्या क्षमतेमध्ये बदल झालाय आणि मग मला कुठेतरी डॉक्टरकडे किंवा कोणाकडे दाखवायची गरज आहे, ही त्या व्यक्तीमध्ये गंधच नसतो. जसं की आपल्याला ताप आला किंवा डोकं दुखलं किंवा काही आपल्याला इजा झाली तर आपण लगेच सर्दी खोकला झाला की लगेच आपण गोळी घेतो किंवा डॉक्टरांकडे जाऊन दाखवून येतो. तसं हे मनाचं आरोग्य बिघडल्यानंतर नक्की कोणाकडे जायचं आणि खरंच बिघडलंय का हे पण त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे आपण असं बघतो की मानसिक आजाराचं जे डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण आहे किंवा ते आपल्याला खूप नंतरच्या स्टेजमध्ये येतं. जेव्हा आजार बळावतो त्यानंतर हे रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात आणि त्या अगोदर ते लक्षात येत नाही असं आपल्याला दिसून येतं. माणूस बाहेर वेगळा असतो, घरी वेगळा असतो, त्यामुळे घरच्यांच्या जास्त लक्षात कदाचित लवकर येऊ असं असू शकतं की जेव्हा सुरुवातीला मानसिक आजाराचं जे अवस्था असते त्याच्यामध्ये व्यक्तीचं बाहेरचं वागणं म्हणजे समाजामध्ये वागणं किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा तो काही स्टुडंट असेल कॉलेजला वागणं हे परफेक्टली म्हणजे नॉर्मल असतं. परंतु तो घरी आल्यानंतर जेव्हा तो जवळच्या व्यक्तींसोबत असतो तर तिथे त्याचं वागणं एकदम चेंज होतं आणि त्याचे काही लक्षणं मी आता जी म्हटली त्यातली काही लक्षणं आपल्याला सुरू झालेली दिसून येऊ शकतात की जे बाहेरच्या व्यक्तींना लगेच लक्षात नाही येणार. परंतु जेव्हा मग मानसिक आजाराची व्याप्ती वाढते आणि अवस्था जास्ती वाढते त्यानंतर ते बाहेरच्या जगामध्ये पण त्याच्या वागण्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच घरच्यांनी, नातेवाईकांनी, विशेषतः आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य योग्य आहे ना. म्हणजे असं की आपण जर सुसंवाद असेल घरी, आपण एकमेकांशी कम्युनिकेट करत असू आणि चांगलं एक हेल्दी वातावरण असेल घरामध्ये, रॅपो असेल तर संबंध चांगले असतील तर नक्कीच हे आपल्याला जे काही छोटे छोटे बदल आहेत व्यक्तीच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये ते लक्षात येतातच. आणि घरचेच लोक काळजी करतात की हा असा का वागतोय किंवा याच्यामध्ये काय झालं, असा बदल झालाय की अचानक
दुसरेपणाने वागू लागतोय किंवा बोलत नाहीये किंवा त्या आवडीच्या गोष्टी त्याला ज्या आवडायच्या तो करत नाहीये अचानकपणे, इंटरेस्ट कमी झालाय, म्हणजे भुकेतही कमी जास्त भुकेच्या आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीमध्ये पण त्याच्यामध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतो की त्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती तो त्याचा उल्लेख करणार नाही किंवा मागणार नाही किंवा ती घरी बनवली तर खाणार नाही, असं पण आपल्याला दिसून येतं. तर यावेळेस असं समजायचं की काहीतरी नक्की कुठेतरी बिघडलंय आणि मग मनाचे आरोग्य तपासावं, असं किमान त्या क्षणी तज्ञांचा सल्ला घेणं थोडंसं गरजेचं असतं, असं आपल्याला म्हणता येईल. हो, नक्कीच तज्ञाचा सल्ला घेणं किंवा एक जस्ट सुरुवात म्हणून कम्युनिकेट करणं गरजेचं की नक्की काय होतंय, म्हणजे तुला कसं वाटतंय किंवा तुला बरं वाटत नाहीये का, ह्या ज्या जर कम्युनिकेट आपण केलं तर तो व्यक्ती थोडं त्याला बोलतं करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं असतं की त्या मानसिक अवस्थेमध्ये रुग्णांना म्हणजे त्या व्यक्तीला कोणाशी बोलावं असं वाटत नाही किंवा तो त्या डिप्रेशनमध्ये असतो किंवा तो त्या आजाराच्या पगड्याखाली असतो की त्याच्यामुळे त्याला कोणाशी बोलावं, शेअर करावं, कम्युनिकेट करावं, ह्या गोष्टी जाणवत नाहीत. आणि अशा वेळेस जर आपण त्या व्यक्तीला कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी नक्कीच एक खरंय, म्हणजे कोणीतरी आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे तर आपण त्याच्याशी बोलू शकतो, हा विश्वास निर्माण करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. सुरुवात कुठेतरी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या स्टेप्स आहेत आपल्याला, म्हणजे नक्की कळतं की कुठल्या लेवलपर्यंत प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायला लागेल हे आपल्याला नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु सुरुवातीला जर आपण कम्युनिकेट केलं, संवाद ठेवला तर त्या गोष्टी आपल्याला लवकर पिकअप होऊ शकतील. म्हणजे ही सुरुवात खूप महत्वाची आहे, याविषयी आपण बोलूच या. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आणि आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर निशिकांत थोरात. आपण जे म्हणतो जागतिक मानसिक आरोग्य दिवस, हा का महत्त्वाचा आहे किंवा ह्याच्या ज्या थीम्स असतात प्रत्येक वर्षीच्या त्या काय असतात, का महत्त्वाच्या असतात? जागतिक मानसिक आरोग्य दिन हा आपण दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ ही मानसिक आरोग्यावर काम करणारी एक जागतिक संघटना आहे आणि जिचं हेडक्वार्टर USA मध्ये आहे. आणि या संघटनेसोबत जगातले जवळजवळ 150 पेक्षा जास्ती देश सहभागी झालेले आहेत किंवा जॉईंट झालेले आहेत. तर या पूर्ण 150 देशांपेक्षा जास्ती देशांमध्ये हा मानसिक आरोग्य दिन ऑक्टोबरच्या 10 तारखेला दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि या संघटनेचा उद्देश हा आहे की मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये असणारी अज्ञान किंवा गैरसमज हे दूर व्हायला हवेत. तसेच मानसिक आजार जे आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला ट्रीटमेंट किंवा त्याच्यामध्ये त्या आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचं एक ज्ञान समाजामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने जे मानसिक रुग्ण आहेत तर त्यांचे काही हक्क आहेत, त्यांच्या काही गरजा आहेत, तर त्याकडे पण लक्ष वेधण्यासाठी हे जागतिक मानसिक आरोग्य संघटना जी आहे ती दरवर्षी हा कार्यक्रम किंवा हे 10 ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करत असते. आणि जवळजवळ आम्ही तर आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये असेल किंवा मानसोपचार विभाग जो आहे आमचा, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये जे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, म्हणजे सायकॅट्रिस्ट असतील किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील किंवा सायकॅट्रिक सोशल वर्कर असतील आणि सायकॅट्रिक नर्सेस, ही एक आमची मानसिक आरोग्यामध्ये काम करणारी टीम असते. तर या टीम पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन हा आजार म्हणजे हा जो आपण दिवस आहे तो साजरा करण्याची तयारी करतात. आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्याच्यामध्ये रुग्णांना पण सहभागी केलं जातं. नंतर काही परिसंवादांचं आपण आयोजन करतो की ज्या या क्षेत्रातील जी तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांना बोलवून त्यांचं इंटरव्ह्यू किंवा मुलाखत घेणं आणि जी काही जी थीम आहे तर त्या थीमशी रिलेटेड संवाद साधणं, अशा पद्धतीने आपण मानसिक आरोग्य दिन दरवर्षी साजरा करतो. यावर्षी देखील आम्ही ससून रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये रुग्णांसाठी
स्पर्धा असतील, पोस्टर स्पर्धा होती, रांगोळी स्पर्धा होती, तसेच मेडिकलचे विद्यार्थी यांच्यासाठी आपण निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि एक परिसंवाद दालन जे म्हणजे परिसंवादाचं आयोजन केलं होतं की ससून रुग्णालयात काम करणारे विविध घटक आहेत, म्हणजे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, शिकणारे स्टुडंट्स आहेत, परत ॲडमिन स्टाफ आहे, तर यांच्यासाठी एक सुसंवाद घडून यावा याकरता एक परिसंवादाचं आयोजन आम्ही केलं होतं. मेंटल हेल्थ केअर ॲक्टच्या अनुषंगाने काही जे बदल झालेले आहेत. पूर्वी आपल्याकडे इंडियन ल्युनॅसी ॲक्ट होता किंवा मेंटल केअर ॲक्ट होता 1986चा, तर त्याच्यामध्ये बदल होऊन आपल्याकडे 2017मध्ये मेंटल हेल्थ केअर ॲक्ट हा आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील आणि त्यांचे काही हक्क आहेत, त्यांचे गरजा आहेत, त्याकडे समाजाचं लक्ष कसं वेधता येईल या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता. आम्हाला ही संकल्पना म्हणजे काय आहे याविषयी सांगा थोडं. जागतिक मानसिक आरोग्य संघटना ही दरवर्षी अशी एक थीम घेऊन येते की ज्याच्या वर काही कार्यक्रम किंवा पूर्ण त्या वीकमध्ये म्हणा किंवा त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा साधारणतः वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम त्या थीमला धरून आयोजित करण्यात येतात. आणि मोस्टली जे थीम्स आहेत ते मानसिक आरोग्याशी निगडीत असतात. तर यावर्षीची जी थीम आहे की कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य किंवा कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं जतन, ही जी थीम आहे या थीम किंवा संकल्पनेमागे जी काही आयडिया आहे ती खूपच गरजेची आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काम करणं प्रत्येकालाच गरजेचं झालेलं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक गरजा, सामाजिक गरजा ह्या वाढलेल्या आहेत. आणि आपण बघतो की जर असं पूर्ण जगातला विचार केला तर 60% जगातली पॉप्युलेशन जर आपण आपलं जर 8 बिलियन किंवा 7 बिलियन पर्यंत आपण पोहोचलेले आहोत, तर तेवढं जर आपलं पॉप्युलेशन असेल जगातलं तर त्यातली 60% लोक कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात. गव्हर्नमेंट सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल आणि काही संस्था असतील तर तिथे हे लोक काम करतायत. आणि आपला व्यक्तीचा मॅक्झिमम वेळ दिवसातले आपल्याला प्रत्येकाकडे 24 तास असतात. तर जवळजवळ 8 ते 10 तास आपण हे आपल्या कामाच्या ठिकाणी घालवत असतो. आणि परत त्यात जाण्या येण्याचा आपण जर वेळ पकडला तर आणखी एक आजकालच्या सिटी, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ट्रॅफिक टाइम तो जर आपण पकडला तर त्याच्याशी रिलेटेड जवळजवळ आपले 10 ते 12 तास हे आपण त्या कामाच्या साठी आपण घालवत असतो दिवसातले. आणि उरलेला वेळ आपले बाकी कुटुंबासाठी आणि झोपेसाठी किंवा ह्या आपण घालवतो. तर आपला मॅक्झिमम वेळ प्रोडक्टिव्ह टाइम जो असतो पूर्ण दिवसाचा तो आपण कामाच्या ठिकाणी घालवतो. आणि त्यामुळे जे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य व्यवस्थित राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण कामाच्या ठिकाणी जर मानसिक आरोग्य व्यवस्थित नसेल तर त्यामुळे व्यक्तीचं काम करण्याची कुवत कमी होऊ शकते किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कामामध्ये लागणार नाही. आणि कामाचं वातावरण जर प्रोडक्टिव्ह नसेल किंवा कामाचं वातावरण जर चांगलं नसेल तर त्यामुळे पण त्या व्यक्तीला काही आजार किंवा काही स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. आणि ज्याच्यामुळे त्याचं काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. आणि जर काम करण्याची क्षमता कमी झाली तर नक्की ते काम पेंडिंग राहील किंवा काहीतरी दुसऱ्याला करावं लागेल. मग ती व्यक्ती पण चिडचिड करते. आणि जे काही टार्गेट ठरवलेले असतात, आता आपण आजकालच्या याच्यामध्ये धकाधकीचं जे आयुष्य आहे किंवा जे कॉर्पोरेट कल्चर आहे याच्यामध्ये टार्गेटला खूप महत्व असतं. रिलीजिंग डेट वगैरे असतात, बऱ्याचशा डेडलाईन्स पाळावे लागतात. तर प्रत्येकजण तो डेडलाईन पाळायचा प्रयत्न करतो. आणि मग ती डेडलाईन च्या मागे पळण्यामध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी जी काही आपली दमछाक होते, शारीरिक दमछाक तर होतेच परंतु मानसिक दमछाक पण होते. आणि त्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर कदाचित मानसिक आजार किंवा स्ट्रेस हे असे निर्माण होऊ शकतात. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचं आणि त्या संस्थेचं हे एक प्रकारे नुकसान होऊ शकतं. खरंय. कामाच्या ठिकाणी असलेला जो मानसिक ताण असतो तर हा कशा पद्धतीने माणसाला मानसिक रोगी बनवू शकतो किंवा मनोरुग्ण बनवू शकतो किंवा त्याचा जो ताण असतो, मानसिक स्ट्रेस असतो सगळा, तो वाढवू शकतो असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कशा पद्धतीने तो माणूस रिॲक्ट होतो? याच्यामध्ये 2 बाजू आहेत. म्हणजे एक तर ज्या व्यक्ती पूर्णपणे नॉर्मल आहेत आणि आपले काम करतायत, आपले योगदान देत आहेत त्या व्यक्ती.
आणि अशा काही व्यक्ती की ज्यांना ऑलरेडी काही मानसिक आजार आहे, म्हणजे डिप्रेशन असेल किंवा अँझायटी असेल, अँझायटीमध्ये पण वेगवेगळे आजार असतात, OCD असतो, पॅनिक डिसऑर्डर असतो, तर असे जे आजार आहेत आणि त्या आजारासोबत ते काम करतायत, तर अशा लोकांचं थोडं वेगळा प्रॉब्लेम. आणि जे नॉर्मल व्यक्ती आहेत पण कामाच्या ओघामध्ये ज्यांना काही मानसिक स्ट्रेस निर्माण होतो, ताण निर्माण होतो, तर त्यांचे थोडे वेगळे प्रॉब्लेम. अशा पद्धतीने आपल्याला या संकल्पनेकडे बघावं लागेल किंवा या प्रॉब्लेमकडे बघावं लागेल. संकल्पनेचं अजून विस्तृत स्वरूप आपण जाणून घेऊच या. पण प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण बोलत आहोत डॉक्टर निशिकांत थोरात यांच्याशी आणि आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व. डॉक्टर, आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो की मानसिक आरोग्य विशेषतः कामाच्या ठिकाणी जर आपण सांभाळलं नाही तर कुठल्या प्रकारच्या आजारांना सामोरं जाता येतं. तर तुम्ही सांगितलं 2 प्रकारचे आपल्याला आजार जाणवतात, तर ते कुठले आहेत? 2 प्रकारचे म्हणजे ज्यांचं नॉर्मल आयुष्य नॉर्मल आहेत, साधं काम चालू आहे पण कुठेतरी स्ट्रेस झालाय, आणि ज्या लोकांना काही ऑलरेडी आजार आहेत आणि त्यांना कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स होतात, तर याच्याबद्दल आपण आता बोलूया. तर काम किंवा हे जी एक कल्पना आहे की साधारणतः 1800 शतकानंतर जेव्हा आपण म्हणजे जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर ही कामगार आणि काम करण्याच्या वेळा ह्या आपल्या बदलत आलेल्या आहेत आधीपासून. संकल्पना बदलल्या. सुरुवातीला अशी कामाची ठराविक वेळ अशी काही नव्हती, म्हणजे 12 तास 14 तास 16 तास पण आधी राबवून घ्यायचे. परंतु नंतर याच्यामध्ये काही जे आंदोलनं झाली, हे झाली, चर्चा झाली, त्यानंतर एक कामाचं स्वरूप ठरलं की एक 8 तास काम असायला पाहिजे. आणि त्यामध्ये पण जी साप्ताहिक सुट्टी जो प्रकार आहे, म्हणजे संडेला सुट्टी असते, हा पण एक नंतर आलेली कल्पना आहे. आणि आता आपण बघतो की 5 days a week ही कल्पना आलेली आहे, म्हणजे 5 days ऑफ वर्क आणि सॅटर्डे संडे सुट्टी, हे जे युरोपियन कल्चर आहे. आणि कोविड नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की वर्क फ्रॉम होम ही एक नवीन संकल्पना कामाच्या निमित्त आलेली आहे. सॉफ्टवेअर कंपनीज असतील किंवा कॉर्पोरेट कल्चरमध्ये पण आपण बघतो की बरेच लोक आता वर्क फ्रॉम होम करतायत. तर हे कामाचं स्वरूप आता आपल्याला बदललेलं दिसून येत आहे. परंतु झालं काय की हे 24/7 हे जे काम करत राहा किंवा काहीतरी बिझी राहा, ह्याच्यामुळे काय झालं की त्या व्यक्तीच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि एकदम मानसिक अवस्थेवर नक्की त्याचा परिणाम होतो. आता कॉर्पोरेट कल्चरमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला खूप डेडलाईन्स असतात, तर डेडलाईन्स पाळण्यामध्ये खूप दमछाक होते, त्यानंतर ताण येतो, किंवा कधी कधी ऑफिसचे काही वेगळे विषय असतात किंवा काहीतरी गॉसिपिंग असतं किंवा काहीतरी प्रमोशनचे असेल किंवा काही बॉसबद्दल काही तक्रारी असतील किंवा सहकारी जे आहेत तर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा कोणाचं काय होतं की ऑफिसच्या ठिकाणी 10 वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येतात आणि 8 ते 10 तास त्यांना एकत्र राहावं लागतं. तर असं नाही की सगळ्यांचे स्वभाव एकमेकांशी जुळतील किंवा जुळून घेता येतील, तर नक्कीच कुठे ना कुठे भांड्याला भांडं लागतं. त्या पद्धतीने त्याच्यामुळे कोणाच्या वागण्यामुळे बोलण्यामुळे पण काही त्रास तिथे किंवा टेन्शन, शीत कोल्ड वॉर असतं प्रत्येक ऑफिस, तर ते त्यामुळे पण काही व्यक्तींना त्रास असू शकतो. आणि नंतर जे कामाचे ठिकाणी काही ज्या स्कीम्स असतात किंवा तुम्ही एवढं टार्गेट केलं तर तुम्हाला हे इन्सेंटिव्ह देण्यात येईल किंवा तुम्हाला प्रमोशन देण्यात येईल किंवा तुम्हाला एखादी ट्रिप देण्यात येईल, तर हे जे काही टार्गेट्स दिले जातात तर कधी कधी हे त्या टार्गेट्स अचीव करण्यासाठी पण आपण एक्स्ट्रा काम करतो आणि जास्तीत जास्त आपण कंपनीला किंवा वेळ द्यायचा प्रयत्न करतो आणि कॉम्पिटिटिव्हनेस खूप वाढलेला आहे. नोकऱ्या कमी आहेत किंवा सरकारी नोकऱ्या तर कमीच आहेत, परंतु कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण आता कोविडच्या नंतर एक टांगती तलवार असते की आज मी जर परफॉर्म नाही केलं तर माझा नोकरी जाऊ शकते किंवा काहीतरी मला नोटीस भेटू शकते. आणि आता झालंय काय की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा
हजबंड आणि वाईफ दोघं पण, पती पत्नी दोघं पण काम करावंच लागतं, कारण प्रत्येकाच्या गरजा वाढलेल्या आहेत, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी खूप लवकर हव्या असतात. म्हणजे घर हवं असतं, गाडी हवी असते, बंगला हवा असतो, फॉरेन ट्रिप हवी असते. तर ह्या सगळं जो एक आर्थिक ताण त्या व्यक्तीवर या सगळ्याचा येतोय, तर त्याच्यामुळे काम करणं सगळ्यांना बंधनकारक झालेलं आहे. आणि ते काम करताना हजबंड अँड वाईफ दोघंच पण असतील तर त्यांच्या कामाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील, मग त्यांचं संवाद होत नाही, बरोबर आहे, त्यांचं बोलणं होत नाही, कम्युनिकेशन होत नाही. बऱ्याचशा वेळेस मग कामावर असल्यानंतर मग मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं, तो पण एक ताणाचा भाग असू शकतो. आणि मग बाजूचे सहकारी जे असतात ऑफिसमध्ये त्यांच्याशी सुद्धा त्यांच्याशी इंटरनल पॉलिटिक्स असतात काही प्रत्येक ठिकाणी, तर त्याचा पण व्यक्तीला त्रास असू शकतो. आता आपण रिसेंटली बघितलं की पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाच्या प्रेशरमुळे एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. अरे बापरे. म्हणजे ते कामाचं एवढं त्यांनी प्रेशर घेतलं की तिला ते असह्य झालं आणि त्याच्यामुळे तिला कदाचित, मला केसचे डिटेल्स माहित नाहीत, परंतु कदाचित त्या स्ट्रेसमुळे तिला अटॅक आला असेल असं परिस्थिती. वन ऑफ द रिझन कॅन बी दॅट. तर हे असं झालेलं दिसून येतं. माझ्याकडे पण ससून रुग्णालयात काम करताना बरेचसे असे प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारी व्यक्ती येतात की ज्यांना कामाच्या ठिकाणच्या प्रेशरमुळे वेगवेगळे मानसिक आजार होतात. माझ्याकडे एक ससून रुग्णालयामध्ये काम करताना म्हणजे तिथला एक टेक्निशियन होता, तर त्याला ते पॅनिक अटॅक सारखं व्हायचं. म्हणजे एकदम कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर दरदरून घाम यायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, हात पाय थरथर कापायचे, असं गरगरल्यासारखं वाटायचं. आणि पण तीच व्यक्ती म्हणजे खूप वर्षापासून ते काम करत आलेली आहे, पण अचानक काही दिवसांपासून त्याला असा त्रास व्हायला लागला आणि त्याला कळत नव्हतं की म्हणजे नक्की काय झालंय. मग त्याच्या आधी सगळ्या ब्लड टेस्ट झाल्या, म्हणजे डॉक्टरांकडे तपासणी झाली, तर सगळं नॉर्मल होतं. शारीरिक आजार काही नव्हता किंवा शारीरिक व्याधी काही नव्हती. नंतर मग आमच्या फिजिशियननी आमच्याकडे त्या म्हणजे मानसोपचार तज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या असं त्यांना सुचवलं, आणि ते आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही जेव्हा त्यांची डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली, एक्झामिनेशन केलं, त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की त्या व्यक्तीला ताण निर्माण झालेला आहे आणि त्या ताणामुळे त्यांना सगळा त्रास होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना पुढची ट्रीटमेंट चालू केली आणि 1-2 आठवड्यामध्ये त्यांना म्हणजे चांगला पॉझिटिव्ह बदल दिसून आला आणि ते त्यातनं बऱ्यापैकी रिकवर झाले आणि परत काम त्यांचं व्यवस्थित करू लागले. तर असं काही उदाहरणं आहेत की कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व, ही जी यावर्षीची संकल्पना आहे ती खूपच महत्त्वाची आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि मोस्टली जेव्हा तरुणी म्हणजे हे मोस्ट ऑफ द टाइम दे आर ॲट द वर्क प्लेस. जर का हे मानसिक आजार बळावले तर त्याच्यामुळे अजून काय काय दुष्परिणाम आपल्याला दिसतात? मानसिक आजार वाढल्यामुळे व्यक्तीची झोप कमी होते किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्याच्या अब्सेंटिझम वाढतात, म्हणजे त्याला कामावर जावंसं वाटत नाही, त्याच्यामुळे तो कामावर दांडी मारतो किंवा सुट्टी टाकतो. कधी कधी ही अब्सेंटिझम, नंतर काही प्रेझेंटिझम पण असतं, म्हणजे कामाच्या ठिकाणी आहोत परंतु जर आपलं मन कामात लागत नाहीये तर मग कामावर असून पण आपलं प्रोडक्टिव्ह काम होत नाही. म्हणजे आपण नुसतेच बसून राहतो किंवा विचार करत राहतो, परंतु समोर आपला स्क्रीन आहे किंवा जे काही काम दिलेलं आहे ते काम जर होत नसेल तर आपण ऑफिसमध्ये असून पण नसल्यासारखं असं होऊ शकतं काही लोकांना. आणि त्यानंतर त्यामुळे काय होतं की कंपनीचं जे प्रोडक्टिव्ह वर्क आहे किंवा जे काही टार्गेट्स आहेत ते अचीव होत नाहीत, आणि त्याच्यामुळे मग आणखी आपले जे बॉस असतील किंवा सिनियर असतील तर त्यांचं आणखी चिडचिड होते आपल्यावरती, आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काही नोटीस भेटू शकते आणि त्याचा वेगळा ताण. बरोबर आहे. आणि काही वेळेस हे जे प्रकार जर आपण कुठे याला आउटलेट नाही दिलं किंवा हे जे मला त्रास होतं हे सगळं आपण जर बोललो नाही तर या सगळ्या गोष्टीमुळे एक प्रकारचं डिप्रेशन, ज्याला आपण उदासीनता म्हणतो किंवा उदासीन्य म्हणतो, असं डिप्रेशन, नैराश्य त्या व्यक्तीला येऊ शकतं. आणि काही आपण उदाहरणं बघितलीत की नैराश्याच्या अति विचारापायी किंवा एकदम टोकाच्या अवस्थेला काही व्यक्ती हे आत्महत्यासारखं पाऊल पण उचलताना आपल्याला दिसून आलेले आहेत. आणि काही मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण तसे
मीडियामध्ये बघितलंय की म्हणजे कामाच्या प्रेशरमुळे काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे, असं पण आपल्याला एक टोकाचं पाऊल उचलताना दिसून आलेलं आहे. मला असं वाटतं डॉक्टर, हा कामाच्या ठिकाणचा आपण जो स्ट्रेस म्हणतोय किंवा ताण म्हणतोय, तर हा आजकाल किशोरवयीन मुलांना सुद्धा आपल्याला दिसून येतो. कारण बरेचदा त्यांना मार्क मिळवायचे असतात. जसं कंपन्यांमध्ये तरुण तरुणी काम करतात किंवा मध्यमवयीन माणसं कामं करतात आणि त्यांना टार्गेट्स अचीव करायची असतात, तशी ह्या मुलांना कुठेतरी त्या स्पर्धेच्या युगात मला पण भरपूर मार्क मिळवायचे, मला इथे ॲडमिशन मिळवायची, असा जो ताण असतो त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी ह्याचे दुष्परिणाम दिसत असतील. कदाचित अभ्यासाचा ताण किंवा कॉम्पिटिटिव्हनेस किंवा मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलीच पाहिजे किंवा मला जे काही प्रीमियर इन्स्टिट्यूट आहेत तेवढे मार्क्स पाहिजेत, कारण खूप स्पर्धा वाढलेली आहे. परत आईवडिलांच्या अपेक्षा असतात, शिक्षकांच्या अपेक्षा असतात, तर त्या सगळ्याचं प्रेशर नक्कीच या मुलांच्या मनावर होत असतं आणि त्यामुळे त्यांना काही वेगवेगळे आजार आपल्या किंवा मानसिक ताण झालेला निर्माणाला दिसून येतो. मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे अशी एक केस आली होती की त्या मुलाने म्हणजे चांगले मार्क्स आणण्यासाठी त्याच्या आईवडिलांचं प्रेशर होतं आणि त्या पद्धतीने त्याला आले, पण त्यांनी म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, परंतु त्याची जी काही इच्छा होती की मला प्रीमियरमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन व्हायला पाहिजे, तर ते काही त्याचं झालं नाही आणि मग त्याच्या डिप्रेशनमध्ये तो विद्यार्थी गेला आणि मग मी परत ट्राय करतो, ड्रॉप घेतो, असं सगळं त्याचं चालू झालं. परत एकदा एक्झाम देतो आणि मला पाहिजे त्याच ठिकाणी ॲडमिशन घेतो, असं त्याचं चालू झालं. परंतु ऑलरेडी त्यांनी मागच्या वर्षी ड्रॉप घेतला होता अभ्यासासाठी, तर त्यामुळे पालकांचं टेन्शन वाढलं की आता आम्ही फीस भरली आहे कॉलेजची आणि पैसे गुंतवलेले आहेत, तर त्यांनी आता हे जे आहे ते चालू करायला पाहिजे, म्हणजे चालू ठेवायला पाहिजे. तर त्या अशा या आईवडिलांच्या अपेक्षा आणि त्या विद्यार्थ्याचं एक वेगळं म्हणणं, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला बराचसा ताण आला होता. तर त्याच्याशी बोलताना मला जाणवलं की तो डिप्रेशनमध्ये आहे आणि जे काही त्याचं मन नाराज झालंय त्या सगळ्या गोष्टींमुळे, त्याच्यावर त्याच्या शारीरिक आरोग्यावर पण परिणाम झाला होता. त्याची झोप होत नव्हती, त्याचं जेवण कमी झालं होतं, म्हणजे कुठेतरी त्याच्याशी तो संवाद साधला गेला नाही आई वडिलांचा आणि त्यामुळेही त्याने तो मानसिक ताण सहन केला. डॉक्टर, आपली चर्चा खूपच रंगतदार होतीये. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व. वर्क कल्चर ही जी संकल्पना आलेली आहे, म्हणजे कामाच्या संकल्पना जशा वेगवेगळ्या वेळात बदलत गेल्या, तशा वर्क कल्चर म्हणून जी ही संकल्पना आहे ती पण आता बदलतीये. की आपल्या कंपनीमध्ये जो माणूस काम करतोय त्याचं बऱ्याच बाजूंनी आपण शिक्षण म्हणा, मुलांचं आरोग्य त्याचं सिक्युअर करणं इन्शुरन्सने, किंवा त्याला जिमची फॅसिलिटी देणं, थोडंसं कॅन्टीनची फॅसिलिटी देणं, हे जे वर्क कल्चर थोडं बदलतंय, तर त्याचा कितपत या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे किंवा मदत होऊ शकते? असं कामाच्या ठिकाणी तुमचं वर्क कल्चर कसं आहे याचा खूप परिणाम त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होत असतो. तर वर्क कल्चर प्रोडक्टिव्ह असेल किंवा सपोर्टिव्ह असेल तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होतो आणि त्याच्याकडनं जी अपेक्षा असते ती प्रोडक्टिव्हिटी ही वाढते. एक सर्वे केला असता त्यांना असं आढळलं की जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना म्हणजे ही मागणी होती की आम्ही काम करतो त्या ठिकाणचं मानसिक आरोग्य राखण्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करायला पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 80% लोकांनी याला प्राधान्य दिलं की मानसिक आरोग्याची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती व्यवस्थित होण्यासाठी कामाच्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं पाहिजे की आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, इन्शुरन्सचं तुम्ही बोललात किंवा इक्वॅलिटीचं आहे, जेंडर इक्वॅलिटी किंवा कामाची जबाबदारी देणं असणं, ह्या गोष्टीच्या नंतर आहे. तर गुगलच्या कंपनीमध्ये त्यांनी अशा काही वर्षांमध्ये काही गोष्टी घडून आणल्या की ज्याच्यामुळे तिथल्या लोकांचं मानसिक आरोग्य हे जास्ती चांगल्या पद्धतीने राहिलं. की ज्याच्यामुळे त्यांनी काय केलं की सुसंवाद वाढवला, म्हणजे आणि
मानसिक आरोग्याचे जे सुरुवातीची स्टेज असते, जिथे काउन्सिलिंगची गरज असते, तर तिथले त्यांनी काही ऑफिसमधल्या स्टाफला ट्रेनिंग दिलं की कशा पद्धतीने बोलतं करता येईल व्यक्तीला. तर मेंटल हेल्थबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी त्या व्यक्तींना त्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं. काउन्सिलरच्या ज्या स्किल्स असतात तर त्या पद्धतीने त्यांनी ते हे केलं की ज्याच्यामुळे कामाच्या ठिकाणीच त्यांना असे व्यक्ती उपलब्ध झाले की ते सुरुवातीचं काउन्सिलिंग करू शकतील. आणि तिथले जसं तुम्ही म्हणालात की कॅफेटेरिया असेल किंवा जिम असेल किंवा कामाच्या याच्यामध्ये सातत्यामध्ये कुठेतरी ब्रेकची आवश्यकता असते, तर त्या ब्रेकमध्ये जर काही गोष्टी करायच्या असतात की काही आपण रिलॅक्सेशनसाठी एक्सरसाइज करू शकतो किंवा एक शॉर्ट मेडिटेशन किंवा शॉर्ट डीप ब्रिदिंगचं एक्सरसाइज करू शकतो. तर असं जर मोकळा वेळ त्याच्यामध्ये दिला तर नक्कीच त्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा कामाच्या प्रेशरमध्ये आपण एकदम ब्लॉक होऊन जातो, म्हणजे एवढं काम असतं की आपल्याला पुढे काही सुचत नाही. तर अशा वेळेस एक 2 ते 3 मिनिटं जरी आपल्याला भेटली की ज्याच्यामध्ये आपण थोडं त्या कामाच्या याच्या सातत्यापासून वेगळं जाऊ शकतो आणि कुठेतरी स्वतःला रिलॅक्स करू शकतो किंवा कलिग सोबत जाऊन कॉफी घेऊ शकतो किंवा संवाद साधू शकतो. तर आणि त्याच्यामध्ये पुढे आपण बघितलं की वर्क कल्चर किंवा टायमिंग्स पण आता फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत बऱ्याचशा कंपन्यांनी की तुम्ही घरून काम करू शकता किंवा काही वेळेस असं करू शकता की तुम्ही 8 तासाचा जर जॉब असेल तर तुम्ही 4 तास काम करा. तुम्हाला जर आणखी काही फ्लेक्झिबल वर्क टायमिंग, तुम्हाला घरी काही काम असेल किंवा महत्त्वाचं काम असेल तर 1 तासमध्ये ब्रेक घेऊन ते तुम्ही करा आणि परत येऊन मग उरलेलं काम करा किंवा उरलेलं काम घरी जाऊन तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर असं फ्लेक्झिबल वर्क टायमिंग्स ही पण एक प्रोडक्टिव्हच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आणि मानसिक आरोग्याबद्दल जे एक समाजामध्ये एक प्रकारचा स्टिग्मा आहे किंवा या विषयावर बोलल्या जात नाही. आणि जर कोणाला असं काही स्ट्रेस कामाच्या ठिकाणी असेल किंवा डिप्रेशन असेल तर बरेचसे व्यक्ती ते सांगत नाहीत की मला असं त्रास होतोय. तर त्याला जे बोलतं करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तिथलं वातावरण असं प्रोडक्टिव्ह असेल की मानसिक आरोग्याच्या संकल्पनेकडे जर पॉझिटिव्हली जर बघणारे तिथलं कल्चर असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला पण सांगावंसं वाटेल की मला असं त्रास होतोय, मला झोप येत नाही. आणि सुरुवातीच्या स्टेजमधनं पटकन त्याला बाहेर काढता येईल की मानसिक रोगी होण्याच्या स्टेजमधनं त्याला पटकन दूर करता येईल आपल्याला. या अशा गोष्टींमध्ये शारीरिक व्यायामाचा कितपत उपयोग होतो? शारीरिक फिटनेसचं पण महत्त्व खूप आहे. मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपलं शेवटी आपण जे मन ही जी संकल्पना आहे शेवटी ती आपल्या शरीरामध्येच आहे. बरोबर आहे. म्हणजे असं नाही की आपलं मन आपल्या शरीराच्या बाहेर आहे, ते शेवटी आपल्या शरीरामध्येच. आणि आपण असा अभ्यास आता जो झालेला आहे तर आपल्या मेंदूमध्येच आपलं मन असतं. आपण बोलतो, विचार करतो, वागतो किंवा आपल्या आवडीनिवडी या सगळ्या आपण दिवसभरात आपण जे काही करतो 80-90% काम हे आपलं म्हणजे मनाच्या संकल्पनेत किंवा मन काम करतं, म्हणजे आपला मेंदूच कमांड देतो, त्या पद्धतीने चालू असतं. परंतु हे सर्व सुरळीत राहण्यासाठी शारीरिक आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि मन आणि शरीर या दोघांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. त्याच्यामुळे आपलं मन हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी ही जी तुम्ही आता विषय केला तर शारीरिक आरोग्याचं महत्त्व आहे. शारीरिक फिटनेस असेल किंवा चालणं असेल किंवा एक्सरसाइज असेल किंवा स्विमिंग, जी काही तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला आवडते, सायकल चालवणं असेल, हे केल्याने आपल्या शरीरामध्ये असे काही हॉर्मोन सिक्रेट होतात, फील गुड हॉर्मोन्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्या मनस्वास्थ्यावर त्याचा होत असतो. तर आपण खूप दिवस काही हालचाल नाही केली किंवा असंच बसून राहिलो किंवा कधी काही प्रसंगामुळे म्हणा किंवा ऍक्सिडेंट झाला, आपलं फ्रॅक्चर झालं, आपल्याला चालता आलं नाही, तर एक प्रकारे आपण शारीरिक दृष्ट्या तर अधू होतोच, परंतु मनाने पण आपण खचून जातो की मला चालता येत नाही आणि हे करत नाही. ही जी संकल्पना आहे ही खूप महत्वाची आहे, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचं महत्त्व. डॉक्टर, आपण बऱ्याच
गोष्टींवर, मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि खूप छान छान माहिती आम्हाला तुम्ही दिली. तर मगाशी आपण जे म्हणालो की तरुणाईमध्ये किंवा जे नवीन नवीन कामाला सुरुवात केलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये बरेचदा तणावामुळे वेगवेगळे मनात विचार येतात. मग ते विचार घालवण्यासाठी कधी कोणी जवळचीच व्यक्ती आपल्याला व्यसनाधीनतेकडे खेचते. तर याविषयी काय सांगाल आम्हाला? हो, नक्कीच. तुम्ही हा जो आता विषय मांडलेला आहे व्यसनाधीनतेचा, हा पण खूप महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा आपण वर्क कल्चर बद्दल बोलतोय किंवा वर्क स्ट्रेस बद्दल बोलतो. कारण मागे म्हटल्याप्रमाणे की मोस्टली आपलं जे प्रोडक्टिव्ह यंग जनरेशन आहे हे तरुणाई या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसून येतं. आणि जे काही कामाचे वर्क कल्चर आहे किंवा स्ट्रेस आहे ज्याच्यामुळे ताण निर्माण होतो किंवा कुठेतरी रिलॅक्स होण्याची गरज वाटते, तर अशा वेळेस कोणी जर त्यांना व्यसनाधीनतेकडे वळवलं किंवा त्याची जर सुरुवात करून दिली तर त्यामध्ये त्या व्यक्तीवर खूप गंभीर परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि स्पेशली तरुणाईमध्ये आता असं दिसतंय की त्यांना या वर्क कल्चर म्हणजे लॉंग वर्किंग आवर्समुळे त्यांना सिगरेटचं व्यसन लागलेलं आहे किंवा पुढे चालून आजकाल पार्टी कल्चर पण वाढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि सॅटर्डे संडे हे जे ब्रेक्स असतात किंवा त्या पिरियडमध्ये काहीतरी कुठेतरी विकेंड पार्टी विकेंड सेलिब्रेशन हा प्रकार आपल्याला मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये वाढलेला दिसून येतो की ज्याच्यामध्ये त्या पार्टी कल्चरमध्ये ड्रिंक्स घेणं असेल किंवा अल्कोहोलचं कन्झम्पशन असेल तर ह्या गोष्टी आपल्याला वाढलेला दिसून येतात. जे काही सेन्सिटिव्ह काही लोक म्हणजे व्यक्ती असतात की त्यांच्यामध्ये हे प्रमाण पुढे वाढत जातं. मग त्यांना ती गोष्ट वाढायला म्हणजे आवडायला लागते. थोडं कुठेतरी त्यांना असं वाटतं की माझा कामाचा ताण जो आहे तो कुठेतरी रिलीफ होतोय, कुठेतरी मला रिलीफ भेटतंय, कुठेतरी ते कमी होत आहे आणि ती गोष्ट त्यांना आवडायला लागते. आणि ती मग त्या पार्टी किंवा हे ऑकेजन सोडून पण ती व्यक्ती त्या व्यसनाधीनतेकडे वळलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त कंपनी देतोय म्हणताना सुरुवातीला काय असतं तर पियर प्रेशर असतं किंवा एक काहीतरी नवीन करून बघूया म्हणून ती सुरुवात झालेली असते. परंतु काही व्यक्तींमध्ये मग ती व्यसनाधीनतेकडे वळते आणि त्याच्यामुळे मग त्या व्यसनाच्या आहारी जाईल इथपर्यंत ते प्रकरण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. रिसेंटली माझ्याकडे एक असं कॉलेज गोईंग विद्यार्थीचा आला होता की ज्याचं ऍडमिशन कॉलेजमध्ये झालं होतं. त्याला जी ब्रांच पाहिजे होती त्या ब्रांचमध्ये त्याचं ऍडमिशन झालेलं, परंतु तिथे गेल्यानंतर तो अशा काही मुलांच्या संपर्कात आला की जी ऑलरेडी ही लोक व्यसन करत होती आणि त्या पियर प्रेशरमुळे तो पण करायला लागला. आणि त्याचं प्रमाण हळूहळू एवढं वाढत गेलं की म्हणजे मग तो हळूहळू त्याचं कॉलेजला जायला बंद झाला, क्लासेसला जायला बंद झाला, अभ्यासात मागे पडला आणि मग त्याला इयर ड्रॉप पण लागले. असं त्या व्यसनाधीनतेमुळे त्या प्रकार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि आजकाल जे मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा ह्याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निकोटीन म्हणजे सिगरेट व्यसन असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण आणि गांजा ज्याला आपण कॅनाबिस म्हणतो, तर या सगळ्यांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. बरं. म्हणजे त्याच्यामुळे कुठेतरी एक मानसिक अजून नैराश्य येऊ शकतं ह्या व्यसनाधीनतेमुळे. म्हणजे आधी थोडंसं मानसिक ताण म्हणून ह्या व्यसनांकडे वळलं जातं आणि मग व्यसनाधीनतेमुळे अजून नैराश्याकडे वळलं जातं. नक्कीच. तुम्ही ते एक विशेष सायकल सारखं होऊन जातं की स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण एखादं व्यसन म्हणजे सुरुवात करतो, पण नंतर त्याचं प्रमाण वाढत जाऊन त्याच्यामुळे आणखी उदासीन किंवा नैराश्य आणखी तो त्याच्यामध्ये गुंतत जातो असं आपल्याला झालेलं दिसून येतं. तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची चिडचिड होणं किंवा त्या व्यक्तीला डिप्रेशन येणं त्या व्यसनाधीनतेमुळे, त्याच्या कामकाजावर त्याचा परिणाम होणं, त्याचं झोप कमी होणं, त्याला काहीतरी शारीरिक आजार किंवा शारीरिक व्याधी त्या व्यसनाधीनतेमुळे होणं, असे प्रकार आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजे कुठेतरी समाजापासून हा माणूस दूर फेकला जातो, हळूहळू त्या प्रवाहापासून दूर जातो. आणि हे होऊ नये म्हणून मानसिक ताण आणि पर्यायाने व्यसन हे सुद्धा टाळलं पाहिजे. एखादा व्यसन झालेला किंवा व्यसनी माणूस जसा बरा होऊ शकतो तसं मानसिक आजार झालेला माणूस बरा होऊ शकतो. हो, नक्कीच. आता म्हणजे
समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जे काही गैरसमज आहेत त्यातला हा एक गैरसमज आहे की मानसिक आजार बरे होत नाहीत किंवा हे वर्षानुवर्ष तसेच राहतात किंवा याच्यामध्ये काही ट्रीटमेंट उपलब्ध नाही. त्याच्यामुळे असे रुग्ण आमच्याकडे यायला वेळ लागतो किंवा नातेवाईक लवकर घेऊन येत नाहीत. सुरुवातीला काहीतरी त्याची पत्रिका बघणं किंवा काहीतरी बुवाबाजीचा प्रकार असेल म्हणून किंवा काहीतरी भूतबाधा झाली असेल म्हणून काहीतरी उपचार करून बघणं तांत्रिकाकडनं, असे प्रकार आपल्याला दिसून येतात. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारलात की मानसिक आजारांवर आता आधुनिक पद्धतीने बरेचसे उपचार आपण करू शकतो, थेरपीज आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्य तज्ञाकडे गेल्यानंतर ते काहीतरी गोळ्या लिहून देतात आणि झोपेच्या गोळ्या असतात आणि त्या गोळ्यांची सवय लागते. त्याच्यामुळे पण काही लोक किंवा व्यक्ती टाळतात जाण्याचं. तर तसं बिलकुल नाही आहे. मानसिक आजार ही संकल्पना किंवा आजार हे खूप मोठी व्याप्ती आहे याला. आणि वेगवेगळे जसं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा तसं आजार वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येक आजाराला काही ना काही औषध किंवा काही ना काही सल्ला, काही ना काही उपचार आपण नक्की देऊ शकतो की ज्याच्यामुळे त्या आजारावरती मात करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याकडे सायकोथेरपी असते किंवा काउन्सिलिंग मुळे पण बराचसा फरक पडतो काही गोष्टींमुळे. त्यानंतर काही मेडिसिन जे आता मी म्हटलं की ते मेडिसिन्सची ही रिसर्च झालेली आहे. त्याच्यामध्ये जे काही लेटेस्ट रिसर्च चालू असतो आणि चालू आहे, म्हणजे मेंदूमध्ये किंवा मेंदूचं काम कसं चालतं, मनाचं काम कसं चालतं हे अजून आपल्याला 100% कळालेलं नाही. तो काही रिसर्च आहे चालू, त्याच्या अनुषंगाने ही औषधी तयार झालेली असतात. तर हे औषधांचा पण आपल्याला एक पॉझिटिव्ह परिणाम त्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. व्यक्ती त्यातनं बरी झाल्यानंतर परत समाजामध्ये जाऊन ती मिक्सअप होणं, परत समाजामध्ये जाऊन त्यांनी आपलं काम चालू करणं, ह्या पण गोष्टी आवश्यक असतात. तर त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा पण पार्ट येतो. तर अशा बऱ्याचशा ज्या काही कृती आहेत किंवा जे काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानुसार नक्कीच मानसिक आरोग्य आजार आपल्याला जपता येतील आणि त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट करता येईल. खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्ही करत आहात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही? कॉन्सन्ट्रेट ऑन युअर माइंड, म्हणजे आपलं मन हे खूप महत्त्वाचं एक अवयव जो काही दिसत नाही, अमूर्त आहे. तर मनाच्या आरोग्याकडे पण लक्ष द्या. जसं आपण शारीरिक फिटनेससाठी जिम लावतो किंवा वॉकिंगला जातो, त्या पद्धतीने आपलं मनाचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी मेडिटेशन असेल किंवा रिलॅक्सेशनच्या टेक्निक्स असतील किंवा एक सुसंवाद असेल घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांसोबत, फ्रेंडसोबत, कुठेतरी तुमच्या दिवसभरातल्या बिझीनेसमुळे किंवा दिवसभरातल्या कामामुळे तर तुमच्या मनावर जो काही ताण निर्माण झालेला आहे किंवा तर तो कुठेतरी रिलॅक्स होणं, मित्रांसोबत गप्पा गोष्टी असतील किंवा वाइंड अप होण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं. किंवा तुमच्या काही हॉबीज असतील, विरंगुळा असेल, तर ते जोपासल्याने आपला मनावरचा ताण हलका होऊ शकतो. तर ते करणं खूप गरजेचं आहे. आणि मानसिक आजार आजकाल चांगल्या आधुनिक उपचारांमुळे बरे होतात, पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह बदल घडवून आणता येईल. आणि जे वर्क कल्चर जे आहे, वर्क कल्चरच्या ज्या संकल्पना आता नवीन नवीन येत आहेत, तर त्यामध्ये जर आपण मानसिक आरोग्याला पण जर स्थान दिलं कंपनीने किंवा आता गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्या मानसिक आरोग्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपण जे जागतिक मानसिक आरोग्य संघटनेची जी संकल्पना आहे यावर्षी, तर त्याला कुठेतरी आपण न्याय दिला असं समजू शकतो. तर माझं हे सर्वांना आव्हान राहील की जपा आपले मानसिक आरोग्य. आणि आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जे सांगितले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तर तुम्ही मन प्रसन्न ठेवा, तर तुमची सर्व जी कामं आहेत ती नीट होतील. तुमचं शिक्षण असेल किंवा तुम्ही काम करताय त्या ठिकाणचं हे कार्य तुमचं असेल, त्या सगळ्या गोष्टींचं तडीस नेण्याचं काम मन करतं. त्याच्यामुळे मनाच्या आरोग्याला जपा आणि सुखी राहा. म्हणजे सुखी आरोग्यासाठी मनाचं आरोग्य जपणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हे खूप मोलाचं मार्गदर्शन डॉक्टर तुम्ही आज इथे केलेलं आहे. तुम्ही आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात
आणि कामाच्या ठिकाणी असलेलं मानसिक आरोग्याचं महत्त्व याविषयी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी आपली आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.